असं टॉन जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पांजू संघाने आणि आव्हान दिले फलंदाजी करण्यासाठी ते म्हणजे दत्ताली स्पोर्ट झूचंद्र यांना. 3 षटक 3 ओव्हरची मॅच आहे ना. किती ओव्हरची मॅच आहे दादा, किती ओव्हरची मॅच आहे? 3 षटकांचा सामना असेल दोन्ही संघांच्या माहितीसाठी. बघूया. तरी दोन्ही संघाच्या 12th मॅनना विनंती करतोय की आपण आमच्यामध्ये हजर राहा. दोन्ही संघासाठी बेस्ट ऑफ लक. कारण जो संघ या सामन्यातून विजय होईल तो मात्र ठरेल सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. तर बघूया सलामीची जोडी मैदानाच्या आत आपण बघू शकता. अंकुश मोती दत्ताली या संघामार्फत हितेंद्र पाटील हितेंद्र आणि हितेंद्र आणि दिवेश अशी सलामीची जोड. एक लेफ्ट हँड आणि एक राईट हँडेड असे 2 बॅटर मैदानाच्या आत आपण बघू शकतो. पंचामार्फत लेफ्ट प्लेचा असा इशारा येतोय. बघूया 2 षटकांसाठी 10 मिनिटं असतील. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज आतिश भोईर. पहिला चेंडू बघितला नक्कीच लॉंग ऑफच्या दिशेने चांगल्या रीतीने खेळून काढला. 1 धाव तर पूर्ण केली. दुसऱ्या धाव लगेच निघाल्या. 2 धाव पूर्ण होतील. नक्कीच या 2 धाव संख्येने नक्कीच स्वतःच आणि संघाचं खातं उघडलंय ते म्हणजे हितेंद्र याने उर्फ पाती. एक अफलातून बॅटर. बघूया गोलंदाज आतिश भोईर याच्या पहिल्या चेंडूवर आपण 2 धावा जरूर बघितल्या. या 2 धाव संख्येने नक्कीच संघाचं स्वतःच खातं उघडलं. बघूया आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. यावेळी चेंडू हवेमध्ये. बघूया नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दूरवरून क्षेत्ररक्षक जरूर येतात. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धाव पूर्ण होतील. नक्कीच जबरदस्त तळणी बिटवीन विकेट्स म्हणावी लागेल. चित्याच्या चपलाईने 2-2 धाव पूर्ण करते. अशा 4 धाव पूर्ण झाल्यात 2 चेंडूवर. बघूया आतिश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन नक्कीच 3 षटकांचा सामना कुठेतरी 30+ करण्याचा प्रयत्न अंकुश मोतीस दत्ताली स्पोर्ट्सचा जरूर असेल. बघूया पुढचा चेंडू घेऊन आतिश भोईर. पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा नक्कीच चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळीच फक्त आणि फक्त 1च धाव. या 1 धाव संघाच्या 5 धाव पूर्ण. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ मैदानाच्या आपण बघू शकता. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ जरूर झालाय. येणारे 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. या 3 चेंडूवर किती धाव करण्याचा प्रयत्न असेल. आता मात्र स्ट्राईक एंडला बॅटर केलाय तो म्हणजे दिवेश. बघूया आतिश टू दिवेश. चेंडू घेऊन यावेळी फुलटॉस चेंडू तर बघा तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि वाह क्या बात आहे. अफलातून झेल आणि इथून दिवेशाला नक्कीच परतीचा रस्ता पकडायला लागेल कारण अफलातून झेल टिपलाय. आम्ही तोवर देतो डिझेल संधी. ऐकूया सुमधुर संगीत. नवीन बॅटर मैदानाच्या आत निखिल पाटील. भैया कौतुक करेन. अतिशय चांगला चेंडू आणि तितका चांगला झेल आपण बघितला जय याचा. आता निखिल गेल्यात नवीन फलंदाज. पुढचा चेंडू घेऊन आतिश. पाहूया आतिश आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन निखिल यांच्या साडे.
यावेळी फुलटॉस चेंडू दाबा नक्कीच मिस करताना दांडी दांडी गोल झालेले आहे. आणखी एक फलंदाज जातोय तंबूच्या आत. कमॉन डीजे. तर त्याचीच जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आत दीपेश येत आहे आणि पुन्हा एकदा गोलंदाज आतिश ऑन हॅट्रिक. मला वाटतं आजच्या दिवसात दुसऱ्यांदा दुसरे हॅट्रिक पूर्ण करतील का? याच्या अगोदर देखील आतिशाने हॅट्रिक पूर्ण केले. बघूया पुन्हा एकदा तीच संधी. पुन्हा एकदा हॅट्रिक डबल हॅट्रिक साध्य केली जाईल. एकाच स्पर्धेमध्ये 2 वेळा हॅट्रिक पूर्ण करतील का आतिश? बघूया नवीन आले फलंदाज दीपेश. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. आतापर्यंत अतिशय चांगली गोलंदाजी झाली आतिश याच्या मार्फत. बघूया हॅट्रिक चेंडू घेऊन. यावेळी नक्कीच लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू होता. पंच आमच्यापर्यंत बोलतात आव्हान धावसंख्येने 1 धावसंख्येची वाढ. या 1 धावसंख्येने संघाची एकूण धावसंख्या होती ती म्हणजे 6. बघूया शेवटचा चेंडू आहे. यावेळी पुन्हा एकदा यष्टावर टाकलेला चेंडू तर हलक्या हाताने दीपेश खेळायला 1 धाव तर पूर्ण केली. बघूया दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? पण नाही, फक्त आणि फक्त एकच धाव. षटक क्रमांक 1 मैदानाच्या जरूरमध्ये धावसंख्येचा विचार केला धावसंख्या होती म्हणजे 7 आणि घडी वाद झाल्या ते म्हणजे 2. बघूया पुढचं षटक घेऊन गोलंदाज कोण असेल. तोपर्यंत डीजेला संधी देतोय. बघूया षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज पियुष आलेले आहेत गोलंदाज मार्कवर. बघूया आपल्या षटकातील पहिला चेंडू स्ट्राईक एंडला फलंदाज तो म्हणजे दीपेश. पियुष टू दीपेश. पहिला चेंडू शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. हलक्या हाताने चेंडूला गॅप मध्ये खेळून काढले. 1 धाव तर पूर्ण केले. बघूया दुसरी धाव आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार. अतिशय चपलाईचा चौकार. कमॉन डीजे. चेंडू घेऊन गोलंदाज पियुष. यावेळी नक्कीच ब्लॉकला टाकलेला चेंडू त्या समोरच्या दिशेने खेळून काढला. 1 धाव नक्कीच भेटेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होत नाही. चांगलं क्षेत्ररक्षण फक्त आणि फक्त 1 धाव. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या दीपेश खेळत आहेत. नक्कीच धावसंख्या 1 धावसंख्येने 12 धाव पूर्ण. बघूया गोलंदाज पियुष आपल्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस त्याच्या समोर लेफ्ट हँडेड फलंदाज नक्कीच हितेंद्र असेल. पुढचा चेंडू घेऊन बघूया हितेंद्र साठी पियुष. पियुष टू हितेंद्र. पुढचा चेंडू. ह्यावेळी नक्कीच लेग स्टंप बाहेरील चेंडू जरूर होता. सोडून दिले चेंडूला. येस अवांतर धाव. या अवांतर धावसंख्येने संघाची एकूण धावसंख्या होईल ती म्हणजे 13 धावा. अशुभ आकडा म्हणून ज्याला संबोधलं जातं. बघूया आकड्यावर काय होईल. पियुष पुढचा चेंडू घेऊन आपल्या षटकातील पियुष टू पाती. पुढचा चेंडू
यावेळी फुल टॉस बघूया. शतरक्षक आहेत तिथं, चेंडूला चेस करेपर्यंत चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार, 4 धावा. भीमर साठी थँक्यू डीजे. दिस इज अ फेअर बॉल. या 4 धावा, या 4 धाव संख्येने संघाची धाव संख्या म्हणजे 17. फुलटा चेंडू हाताळला होता गोलंदाजाने. अजूनही या षटकातील बघायला गेलो तर मला वाटतं 3 चेंडू टाकून व्हायचे आहेत. बघूया पुढचा चेंडू घेऊन पियुष. यावेळी चांगला चेंडू, चांगला चेंडू. अशा पद्धतीचे चेंडू टाकावे लागतील. लेफ्ट हँडेड जेव्हा फलंदाज असतो नक्कीच त्याला तुम्हाला नक्कीच अशा पद्धतीचे चेंडू द्यायचे. नक्कीच चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला चेंडू होता. यष्टीरक्षकाच्या सरळ हातामध्ये जाऊन टोपतो चेंडू आणि निर्धाव चेंडू जाऊन. बघूया पुढचा चेंडू. आता मात्र अजूनही 2 चेंडू टाकायचे आहेत पियुष याला. बघूया पियुष पुढचा चेंडू घेऊन. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका जरूर खेळायचा. बॅटच्या पट्टीवर लागला नाही. चेंडू फील करून एकदा पूर्ण बघूया. दुसऱ्या धावात निघाल्या आणि मला वाटतं थ्रो पर्यंत 2 धावा पूर्ण. तिथे चांगला बॅकअप होतोय. 19 धावा पूर्ण. आता मात्र शेवटचा चेंडू दुसऱ्या ओव्हर मधील. बघूया या षटकातील शेवटचा चेंडू. विकेट्स गेल्यानंतर चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली या 2 फलंदाजांमध्ये. यावेळी चांगला चेंडू, चांगला चेंडू. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय आणि नक्कीच दुसरं षटक इथे संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण स्कोर फरक बघितला तर 19 धावा झाल्यात आणि आतापर्यंत मला वाटतं 2 गडी बाद झाल्यात. बघूया शेवटचं षटक, महाअंतिम षटक, तिसरं षटक कुणाकडे विश्वास दाखवतील कॅप्टन. तोवर आम्ही डीजेला संधी देतोय. ऐकूया एक तर बघूया शेवटच्या षटकासाठी आमंत्रण केले गोलंदाज मागवर गोलंदाज रवींद्र भोईर. बघूया पहिला चेंडू घेऊन दीपेश यांच्यासाठी पहिला चेंडू. अतिशय जबरदस्त चेंडू. चेंडू पडल्यानंतर नक्कीच राईज होतोय. निर्धाव चेंडू. यशस्वी कुठली चुकी करत नाही. पहिला चेंडू होतोय निर्धाव. स्लॉग ओव्हर मध्ये नक्कीच मोठे फटकेबाजी करण्याचा प्रयत्न असेल कारण नक्कीच अजून कैवल्यसारखा मला वाटतं फलंदाज अजून डगआउट मध्ये आहे. कारण नक्कीच कुठेतरी मोठे फटके मारण्याचा प्रयत्न जरूर असेल. बघूया पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज रवींद्र. यावेळी नक्कीच पुन्हा एकदा ऑप्शनच्या भरपूर बाहेर जाणार चेंडू. इथून नक्कीच डायरेक्ट हिटचा प्रयत्न करणार होते पण बॅकअप साठी खेळाडू दूर होते. डायरेक्ट हिट केला नाही. फक्त आणि फक्त 1 धाव. 1 धाव संघाने संघाच्या 20 धावा पूर्ण. 20 धावा पूर्ण. 20 अप. येणारे अजूनही 4 चेंडू. नक्कीच एखादा मोठा फटका इथून जरूर खेळावा लागेल. नक्कीच कुठेतरी 30च्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न जरूर असेल तो म्हणजे नक्कीच अंकुश मोती दत्ताली या संघाचा. तर याच्यानंतर मी टॉस साठी इन्व्हाइट करू कनाई पाये आणि त्याचप्रमाणे जरीमरी पाये या दोन्ही संघाच्या कर्णधाराला म्हणतो. आमच्यामध्ये कनाई पाये हे संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. यावेळी स्विच चेट रिव्हर्स फटका खेळायचा होता. आणखी एक जबरदस्त चेंडू. आणखी एक निर्धाव चेंडू. नक्कीच जसजसे चेंडू निर्धाव येतील तसं तसं तणाव वाढला जाईल तो म्हणजे नक्कीच अंकुश मोती दत्ताली या संघाचा. जबरदस्त गोलंदाज आतापर्यंत रवींद्र याच्या मार्फत. अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ जरूर बाकी आहे.
पुढचा चेंडू यावेळी फुलटॉस चेंडू आपण नक्कीच फुलटॉस चेंडूचा लाभ घेता आला कारण आवागापासून भरपूर लांब होता. फील्ड करमध्ये एकदा पूर्ण केली बघूया आणि फेकी मोठं भलत्याच ठिकाणी दिली होती. मोठं 3 क्षेत्ररक्षक बॅकअप साठी येत आहेत. 2 धावा पूर्ण. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 22-22. शेवटचे 2 चेंडू. कौतुक करेन गोलंदाज रवींद्र याचा. आतापर्यंत त्यांनी 4 चेंडूवर 3 धावा खर्च केल्यात. कारण की स्लॉग ओव्हर मध्ये अशा पद्धतीची गोलंदाजी नक्कीच अनपेक्षित. बिगी पुढील चेंडू घेऊन गोलंदाज रवींद्र. यावेळी समोरच्या दिशेने बघूया क्षेत्ररक्षक आहेत तिथं. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण केली बघूया दुसऱ्यात निघाल्यात आणि 2 धावा जोर पूर्ण होतील. या 2 धावसंख्येने संघाची एकूण धावसंख्या जरी ती म्हणजे 30 धावा पूर्ण आणि 31 धावांचा नक्कीच पाठलाग करायचा आहे तो म्हणजे पांजू संघाला. तरी असं टॉस साठी मी इन्व्हाइट करतो म्हटलं असं दोन्ही संघांचे कर्णधार आमच्यामध्ये उपस्थित आहेत तर टॉस करून यायचंय. चला हा देखील महत्वपूर्ण सामना असेल. तर भैया 2 संघामध्ये देणारा फिरचा कॉल होतोय. आणि यस कनाई पाय हे संघाने नाफीचा कॉल जिंकलेला आहे. नक्कीच निर्णय मला वाटतं गोलंदाजी करण्याचा घेतलेला आहे. तर चला मी मायक्रोफोनवर इन्व्हाइट करतोय मंथन सर यांना. पुढील आवाज आपण त्यांचा ऐकूया. तोपर्यंत आम्ही डीजेला संधी देतोय. कमॉन डीजे. सजवून घ्या. जास्त वेळ घेऊ नका कारण की इथून जर आपण पाहिलं तर यानंतर अंतिम टप्प्याला आपण सुरुवात करणार आहोत. जो महत्वाचा क्षण असणार आहे. कालच्या दिवसातील क्वालिफाय झालेला संघ फायनल मध्ये ढळकणारा महाकाल मालजीपाडा आणि आजच्या दिवसातील जो विजेता संघ तो आपल्याला यानंतर कोण असणार आहे. कानाई पाये आणि जरीमारी पाये ही देखील लढत शिल्लक आहे. आता या मॅच वरती सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. पांजू स्पोर्ट्स पांजू संघ आपण पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये अप्रतिम खेळ पांजू संघाने केला आणि आता पाहूया या मॅच मध्ये या धावा कशा प्रकारे चेस होतील. 31चं लक्ष 3 षटकांमध्ये समोर ठेवण्यात आलंय.
चला वेळेची दिरंगाई न करता क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. दुसऱ्या डावाला आता सुरुवात होते. दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या दिशेने रवाना झाले. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय फलंदाज आहे आतिश भोईर आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे कुमार भोईर. षटक क्रमांक पहिला हाताळणीकरिता सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती निखिल पाटील. सकाळच्या सत्रात आपण पाहिलं एक सामनावीरचा पुरस्कार निखिलच्या नावे आहे आणि तोच निखिल आपण पाहताय गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय. तर त्याच्या समोर देखील आपण पाहतोय तो देखील एक ताकदवान असा खेळाडू आपण पाहतोय आतिश भोईर. या स्पर्धेमध्ये एक अनोखा विक्रम आतिशच्या नावे पाहायला मिळालाय. मेडन ओव्हर आणि फायफर. इथे मात्र फटका पहिलाच बॉलला अप्रतिम स्टँड अँड डिलिव्हर्ड शॉट. भावेशचं मात्र टायमिंग अगदी जुळून आलं. यावेळेला मात्र हाय दम नाही दम कोणाला घाबरत नाही. अगदी मी माझ्या ताकदीवरती खेळतो आणि तीच ताकद या पहिल्याच बॉल वरती पाहायला मिळाली. षटकातील दुसरा बॉल. इथे मात्र आउटसाइड द ऑफ अशी पिचिंग पाहायला मिळते. पंचांचा सिग्नल येतो व्हाईटचा आणि या व्हाईटच्या साह्याने आपण पाहू शकाल तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 7. अतिशय सुंदर अशी ही स्पर्धा आपण पाहताय. ससूनोगर चषक 2025 सालाबादाप्रमाणे यंदाही अतिशय दैदिप्यमान असं हे आयोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. इथे मात्र खेळपट्टीच्या भरास बाहेर हा चेंडू टाकलाय. रणनीती होती निखिलची की फलंदाजाला मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवायचं, परंतु ती रणनीती मात्र सपशेल फसताना पाहायला मिळाली. खेळपट्टीच्या भरास बाहेर चेंडू गेला. नोचा सिग्नल दिला आणि पुढील बॉल आहे फ्री हिटचा. धाव संख्या आपण पाहताय धाव संख्या फलकावरती झालेली आहे 8. 8 धावा बोर्डावरती लागल्या. षटकातील पुढील बॉल फ्री हिटचा. फ्री हिटचा बॉल होता. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा राहिला. मिसफिल्ड यावेळेला मात्र जरूर होत्या. 2 रन अगदी इझिली कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. लेग बाईसच्या माध्यमातून या धावा ज्या आहेत त्या पाहायला मिळाल्या. धाव संख्या आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झालेली आहे फलकावरती 10. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार निखिल. इथे मात्र फुल टॉस बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आणि फिल्डरने ती किमया साध्य केली. अतिशय चांगला कॅच टिपला गेलाय. बिग ब्लो मोठा धक्का. आतिश भोईर गॉन बॅक टू दी पवेलियन. आपण पाहताय गुलशन भोईर नव्यानं दाखल झालाय. चला टीम मीटिंग नको टायमर ऑन आहे तेव्हा त्या वेळेकडे देखील लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे. नवीन फलंदाज आपण पाहताय गुलशन भोईर. हा देखील खेळाडू आपण पाहताय 40+ क्रिकेट अनुभवत असताना आपण त्याला पाहतोय. म्हणजे गोल्डन इरा हे सर्व जुने जाणते खेळाडू आल्यानंतर अगदी समोर उभा राहतो. धाव संख्या आपण पाहू शकलात तर फलकावरती 10 झाली आहे. एक गळ्याच्या मोबदल्यात निखिलने मात्र ती किमया साध्य केली. विकेट प्राप्त
जरूर त्याने केली. चला हितेंद्र, जास्त वेळ घेऊ नका, टाइम स्पेंड करू नका. तीन बॉल झालेले आहेत षटकातील. चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. निखिल बॅकफुटला गेले, फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. गॅप शोधला, त्या गॅप मध्ये चेंडूला खेळले. फिल्डर मात्र चेस करतायत. मोठा चेस आहे, अगदी चांगला चेस. तिसरा करता फलंदाज वळत आहेत, परंतु 2 धावांवरतीच समाधान व्यक्त करावं लागतंय. अगदी विचार करून यावेळेला मात्र कॉलिंग तिथे पाहायला मिळाली, कारण की घाई गडबडी झाली असती तर डेफिनेटली एखादं विकेट तिथे पडण्याची दाट शक्यता होती, परंतु शेवटच्या क्षणाला गुलशनने थांबवलं. 2 धावांनी आपण पाहताय धावसंख्या फलकावरती 12 झाली आहे. ते मात्र चांगला बॉल मैदानी लगत चेंडूला खेळले. हितेंद्र भोईर तिथे चांगले क्षेत्ररक्षण हितेंद्रचं पाहायला मिळते. फेकी देखील अगदी दमदार ही पाहायला मिळाली. नॉन स्ट्रायकर एंडला या एका धावेच्या मदतीने आपण पाहू शकलात तर धावसंख्या आता होत्या 13. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज होईल तयार. निखिल पाटील. वॉट अ बॉल, बुलेट बुलेट, अप्रतिम. अगदी स्टंपच्या थोडासा वर्ण हा चेंडू जाताना पाहायला मिळाला. निराश जरूर दिसले निखिल. या डॉट बॉलने आपण पाहताय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या फलकावरती झालेली आहे 13. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे हितेंद्र. षटकातील पहिला बॉल अगदी चांगला पूल पाहायला मिळतोय आणि तिथे मात्र आपण पाहू शकलात तर चांगला सेव्ह तिथे पाहायला मिळालाय. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल आखो टप्प्याचा बॉल, त्याला मात्र खेळून काढलं होतं. फिल्डर तिथे तैनात होते मिड विकेटला आणि शेवटच्या क्षणाला अगदी ते प्रेझेन्स ऑफ माइंड अगदी चांगलं हे बाळगलं. इथे मात्र पुन्हा एकदा फटका चांगला पाहायला मिळतोय. यावेळेला अगदी सरळ कॉम बॉक्सच्या दिशेने चौकार 4. फटका इथे पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 18 धावा, 18 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पुन्हा एकदा जागा बनवून खेळले. चेंडू जातो ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. फिल्डर तिथे चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न आणि तितकंच अगदी चपळ कलेक्शन पाहायला मिळालं. अँड येस, इट इज फॉल ऑफ विकेट.
पाहताय सचिन भोईर नव्यानं दाखल झालाय. नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहताय गुलशन भोईर. मागील वर्षात जर आपण पाहिलं तर दमदार तुफान फॉर्मामध्ये गुलशनला आपण पाहिलं होतं. कोण विसरेल ती शिवनेरी चषक सफळची स्पर्धा. 13 बॉलमध्ये ते झंजार अर्धशतकी खेळी 52 धावांची गुलशनने केली. इतिहासामध्ये बरंच काही तुम्ही लिहिलंय, परंतु आता वर्तमानामध्ये तुम्ही कशा प्रकारे खेळताय याहीकडे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. षटकातील पुढचा बॉल हितेंद्र घेऊन तयार. अक्रॉस द बॅटने यावेळेला मात्र चेंडूला खेळले गेले. चेंडू जातो ऑन साइडला. फिल्डर तिथे एक धाव घेतलं. दुसऱ्याचा प्रयत्न आणि याही वेळेला आपण पाहतो काय घडलंय. चांगलं कलेक्शन, चांगली फेकी देखील तिथे पाहायला मिळते आणि तिथपर्यंत आपण पाहिलं तर आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित फलंदाज पाहायला मिळाले. धाव संख्या आपण पाहताय. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 20. 8 बॉल आणि 11ची गरज. इथे मात्र अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय. बिग वन षटकार. अप्रतिम फटका. या षटकाराच्या सहाय्याने आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 26. पुन्हा एकदा फ्लिक ऑन द रिस्ट त्यावेळेला पाहायला मिळतोय, परंतु फिल्डर तिथे तैनात. अगदी चांगला कॅच टिपलाय. गुलशन गॉन. बॅक टू द पवेलियन. मात्र स्ट्रॉंग कमबॅक यावेळेला मात्र पाहायला मिळाला. हितेंद्र भोईरचा काय क्लास बॉलिंग हितेंद्रने केली. 13 रन जरूर दिले, परंतु महत्वाचा विकेट त्यानं प्राप्त केलाय. इथून जर आता आपण पाहिलं तर आता शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरिता बनवायचे आहेत अजूनही 5. सामना अजूनही संपलेला नाहीये. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आहे सचिन भोईर. कोण विसरेल रॉकी ग्रुप चषकची ते मागील वर्षातील स्पर्धा जिथे 14 बॉल मध्ये 48 रन्स सचिनच्या बॅट मधून आल्या होत्या आणि तोच सचिन स्ट्राईक वरती आहे. 6 बॉल 5 ची गरज. पहिला बॉल फेस करताना अगदी चांगला फटका पाहायला मिळतो. हितेंद्र भोईर तिथे आहे. चांगले क्षेत्ररक्षण. एक रन तिथे पाहायला मिळते. स्वेर फेकी झाली. दीपेश तिथे आहेत फेकी करतायत. तिथे देखील स्वेर. ओव्हर थ्रो पाहायला मिळतोय. 1 रन पुन्हा एकदा पाहायला मिळाली. इथे मात्र उत्साहाच्या भरामध्ये आपण पाहताय इथून तिथे तिथून तिथे अशी फेकी पाहायला मिळते. हे प्रेशर, दडपण आणि दबाव विकेट घेण्याचा पूर्णतः पाहायला मिळालाय. दीपेशने रिस्क उचलली होती की चेंडू स्टंप वरती लागला असता तर दगा फटका तिथे झाला असता, एखादी विकेट मिळाली असती, परंतु तसं झालं नाही. इथे आपण आता पाहू शकला तर धावसंख्या फलकावरती झाली आहे 29. आता जिंकण्याकरिता अवघ्या 5 बॉलमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे आणि ही करामत क्रिकेटमध्ये आपण बऱ्याचदा पाहिलंय. MS झाई संघाला कोण विसरेल. 6 बॉल 1 हवी असताना बदलापूरचं ते मैदान आणि तिकडे मात्र अगदी पराभवाच्या छायेत MS झाई टीमला पाहिलं होतं. इथे मात्र ही किमया या मैदानावरती केली जाईल का. मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतो. फिल्डर तिथे 1 रन कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि यावेळेला पांजू स्पोर्ट्स पांजू संघ विजयी धाव हा कंप्लीट करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अभिनंदन. व्हेरी वेल प्लेड.
ते क्रिकेट इथे पाहायला मिळालं. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टन्टीज का म्हटलं जातं आणि तेच यावेळेला पाहायला मिळालं. चांगलं क्रिकेट दत्ताळी संघानं देखील खेळलं, परंतु काही हरकत नाही. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये हार आणि जीत ही होतच असते. आणि पुढच्या तुमच्या क्रिकेटमध्ये वाटचाली करता ससूनगर क्रिकेट क्लबकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. दत्ताळी टीमच्या कॅप्टन यांना विनंती असेल की आपण जाताना आयोजकांची भेट घ्यायची आहे, आपली फॉर्मॅलिटी जी आहे ती कंप्लीट करायची आहे. या स्पर्धेकरता आपण पाहता प्रथम पारितोषिक आपल्याला सौजन्य झालंय, द्वितीय पारितोषिक सौजन्य झालंय सन्मान्य आदरणीय विजय शेठ पाटील साहेब यांच्याकडनं. त्याचबरोबर रॉयल गार्डन रिसॉर्टचे मालक श्री मंगेश शेठ ठाकूर यांच्याकडनं 30,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य झालंय. श्री सुशांत दादा पाटील यांच्याकडनं देखील आर्थिक मदत झाली आहे. प्रथम द्वितीय चषक स्वर्गीय प्रभाबाई गिरीधर माळवी यांच्या स्मरणार्थ श्री रोहित गिरीधर माळवी यांच्याकडनं सौजन्य झालंय. रिद्धी मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर श्री धनंजय बालचंद्र म्हात्रे यांच्याकडनं विनामूल्य मंडप डेकोरेटिंग या ठिकाणी मात्र केली गेली आहे. अक्ष साऊंड अँड इव्हेंट चे प्रोप्रायटर भावेश पाटील यांच्याकडनं डीजे हे मात्र या ठिकाणी आपल्याला सौजन्य केलं गेलंय. मॅन ऑफ दिस सिरीज बेस्ट बॉलर बेस्ट बॅटरची ट्रॉफी या ठिकाणी सौजन्य केलंय श्री धनेश्वर कमळाकर वर्तक यांच्या वतीने. संपूर्ण स्पर्धेकरता चेंडू सौजन्य केले श्री प्रणय संतोष पाटील यांच्या वतीने. श्री हेमंत हरिश्चंद्र वर्तक यांच्याकडनं आर्थिक मदत झाली आहे. ससूनगर क्रिकेट क्लबसाठी टी शर्ट स्पॉन्सर झाले श्री पुंडलिक पाटील. पाण्याची व्यवस्था या स्पर्धेकरता केली गेली आहे श्री विनय पाटील यांच्याकडनं. जलसा विला यांच्याकडनं आर्थिक मदत, SGV हॉटेल यांच्याकडनं आर्थिक मदत आणि किनारा ढाबा यांच्याकडनं देखील आर्थिक मदत ही आपल्याला झालेली आहे. सर्व दात्यांचा पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद. जेव्हा जेव्हा स्पर्धा असतील तेव्हा डेफिनेटली तुमची मदत ही आम्हाला लागेल आणि ती सढळ हाताने मदत ही तुमच्याकडनं आम्हाला होईल. चला जशी आता सामन्याला सुरुवात होईल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल या आपण ऐकूया प्रतीक कटवार यांचा आवाज. धन्यवाद. हॅलो. तर नक्कीच कणई पाय ए आणि जरीमरी पाय असे दोन संघ नक्कीच आपण या लढतीमध्ये बघणार आहोत. हा देखील महत्वपूर्ण सामना असेल. कणी पाय ए संघाने नाफीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, आव्हान दिलंय. जरीमरी पाय संघाला फलंदाजी करण्यासाठी 3 षटकांचा सामना असेल. हा नक्कीच या सामन्यामधून जो संघ विजय होईल तो मला वाटतं पांजू संघासोबत 2 हात करेल सेमीफायनल मध्ये. चला घाई करायच्या मित्रांनो. पुढचा चेंडू घेऊन पहिला चेंडू गोलंदाज बघूया. जितेंद्रचा पहिला चेंडू बघितला, अतिशय चांगल्या रीतीने खेळला होता म्हणजे मुक्तेश आणि फक्त 1 धाव. या 1 धावाने संघाचं आणि स्वतःचं खातं उघडलं गेलं. इथं नक्कीच 30+ जाण्याचा प्रयत्न जरीमारी पाय संघाचा जरूर असेल. बघूया पुन्हा एकदा जितेंद्र पुढचा चेंडू घेऊन. यावेळी नक्कीच चांगला फटका निवडला होता पण शतरक्षक होता त्या दिवशीने. निर्धाव चेंडू जातोय. चांगला चेंडू आणखी एक जितेंद्र यांचा. बघूया पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज कशा पद्धतीचा मारा करतील. यावेळी समोरच्या दिशेने ओढला. बघूया शतरक्षक आहे, दूरवरून चेज आहे आणि चांगला झेल, अतिशय सुरेख झेल. लॉंग चेस होता पण नक्कीच तो चेस गाठला आणि फलंदाजाला इथून नक्कीच परतावं लागेल. निखिल जास्त काही नाही करू शकले. चला डीजेला मी संधी देतोय. तर बघूया नवीन फलंदाज यज्ञेश मुकादम.
जितेंद्र नक्कीच आतापर्यंत 3 चेंडूवर फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केलेत, एक घडी देखील बाद केलाय. बघूया येणारे 3 चेंडू अजून या शतकातील बाकी आहेत. पुढचा चेंडू घेऊन यज्ञेश यांच्यासाठी पुन्हा एकदा एज अँड आणखी विकेट डाऊन. तू चल में आया, कम ऑन डीजे. जबरदस्त गोलंदाजी इथं नक्कीच कौतुक करेन, जितेंद्र याचं कौतुक करेन. तब्बल 2 चेंडूवर 2 घडी झेलच्या स्वरूपात बाद झाल्यात. दडपण आहे ते म्हणजे झरीमध्ये पाय या संघावर. बघूया आता पुढचा फलंदाज त्यांचा कोण असेल. इथून नक्कीच चांगली फलंदाजी करावी लागेल, धावा बनवाव्या लागतील, डाव सांभाळायला लागेल नक्कीच.